शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। नमस्कार। आपण आता बघितलं असेल की सध्या तो आंतरवालीचा ज्ञानबा याचं उपोषण आणि त्या उपोषणाच्या मागण्या काय होत्या, याच्यातली सर्वात महत्त्वाची मागणी काय होती तर पटापटा हे पडताळण्या देऊन टाका। आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 ते 90% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात। त्याला 5-5.5 महिने झाले असतील आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ओबीसीच्या जागा आरक्षित होत्या, मग पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, सातारा जिल्हा परिषद असतील, सगळ्या जिल्हा परिषदा, कोल्हापूर महानगरपालिका असेल, तर याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या जागा होत्या त्याचं आपण आता जर डिटेल बघितलं तर त्यात 80 ते 90% त्या शहरातले जे प्रस्थापित राजकारणी, आमदार, खासदार, त्यांचे पुतणे, त्यांचे मेव्हणे, त्यांच्या सुना, त्यांच्या पोरी, ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत, जे करोडोचे मालक आहेत, हे सगळे या ओबीसीमधनं निवडून आले। आता त्यांना हे जे कुणबी दाखले एका दिवसात त्यांनी घेतले, तर हे कुणबी दाखले हे जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याची वैधता करायला लागती सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, जे माधुरी पाटील या जजमेंटमध्ये होतं त्याच्यानुसार। आता याच्यामध्ये मेक असे आहे की ह्या सुनावण्या ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आता संपत आलेलं आहे आणि मग आता क्लोज फॉर ऑर्डर म्हणजे ऑर्डरसाठी हे सगळं प्रकरण क्लोज आणि 10 ते 15 दिवसामध्ये काही करून यांना त्या पडताळण्या द्यायच्या। आणि त्यासाठी आता ह्या पडताळण्यामध्ये नक्की काय होईल, मग बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं आम्ही हरकती घेतल्यात त्या हरकतीमध्ये ते सगळे हे जे प्रकरण त्यांनी जे काही खोटे वंशावळी दाखवले, काही पुरावे असंच एखादं जुनं मोडीचं एखादं जुनं पान घेऊन त्याच्यावरनं त्या बोरोवरनं त्या कॉलम आखून दाखवले की हा गाव नमुना 14 आहे आणि मग जन्म मृत्यू, मग कोणतरी खापर पंजोबा दाखवायचा आणि मग त्याच्यासमोर लिहायचं, कुंडी लिहायचं आणि त्याच्यावरनं हे दाखले घेतले। तर आता त्यासाठी व्हिजिलन्स म्हणजे गृह चौकशीकडे काही प्रकरणं पाठवली आणि हे सगळे आता अलर्ट मोडवर आहेत, आता हे टेन्शनमध्ये आहेत। त्यामुळे ह्या जरांगेकडे जाऊन हे त्यांनी आता तो स्टंट केलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये ही जात वैधता समिती ही कधी अस्तित्वात आली, ही बऱ्याच वर्षापासून आली। 2000 सालचा ॲक्ट आहे जातीचे प्रमाणपत्र द्यायचं, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे कोणती डॉक्युमेंट द्यायची, कोणती डॉक्युमेंट व्हेरीफाय करायची आणि हे महाराष्ट्रातल्या SC, ST, OBC, VJNT, SBC या सर्व जातींसाठी एकच कायदा आहे। आणि त्यानंतर असं झालं की बऱ्याच ठिकाणी असं झालं की डुप्लिकेट सर्टिफिकेट हे नुसते ओबीसीचे नाही तर ट्रायबलचे, आदिवासींचे पण काढल्याचे तिथं हे दिसून आलं। मग कुमारी माधुरी पाटील वर्सेस ट्रायबल कमिशनर ही एक लँडमार्क केस झाली। याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जातीचे प्रमाणपत्र असे फसवेगिरी करून बनावट डॉक्युमेंट बनवून काढण्याचे बरेच प्रकार झाले, तर त्यामुळं तुम्ही याबाबत नियमावली करा। मग ती नियमावली केली 2012ची, त्याच्यानुसार ह्या जात वैधता समित्या यांनी कसं करायचं, वंशावळ कुठली द्यायची, रक्तनाते संबंधातील वडिलांच्या बाजूचे कोण वारस, त्यांचे जन्म मृत्यूचे पुरावे, त्यांची शाळा सोडल्याचे दाखले, हे सगळं असताना हा तिथं ज्ञानबा तिथं बसतोय, 2-4 तासाचं उपोषण करतो आणि मग त्याचाच पै पाहुणा हे विखे पाटील तिथं जातात आणि त्यांचा आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। त्याच्यामध्ये हा विखे पाटील काय म्हणतोय की हे असं बाकीच्या राज्यात नाही, ह्या वैधता समित्या त्या सुप्रीम कोर्टाने सांगितल्यात म्हणून आल्यात आणि मी महसूल मंत्री असताना त्या वैधता समित्याच रद्द करायचा मी निर्णय घेणार होतो आणि आता पण ते करायची गरज आहे। तर आपण पाहिलं पाहिजे, ते बोर्ड दिसते तर ते पाहिलं पाहिजे की हे सगळं ही प्रोसेस ही बाजूला सारायची, ही डावलायची,
आणि जात वैधता प्रमाणपत्र घ्यायची. मग एक झाला, एक पाटील देशमुख तो कुणबी झाला की त्याच्या अख्खी पै पाहुणे सगळे सोयरे सगळे होणार. अख्खा महाराष्ट्र म्हणजे काय तर ओबीसीला कुठं ग्रामपंचायतीमध्ये उभाच राहून द्यायचं नाही, त्याला सरपंच, त्याला एखादा पंचायत समिती सदस्य होऊन द्यायचं नाही. म्हणजे पुढं जाऊन हे सगळे नेते त्या विखे पाटलांसारखे, त्या प्रसाद लाडांसारखे, म्हणजे यांचीच तिथं ती सद्दी चालणार. ओबीसीचा नंतर कोण नंतर गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ कोण तयारच झाले नाही पाहिजे. हे सगळं असं कट कारस्थाने. त्यामुळं आणि आता सर्वात ह्याच्यामध्ये हरकतीचा मुद्दा असा आहे की जी SOP आपण जे म्हणतो ते काहीतरी थेर काढलेले. तर ह्या जो 2 सप्टेंबरचा GR आहे तो हायकोर्टामध्ये चॅलेंज आहे आणि याच्यामध्ये राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले की आम्ही कशा प्रकारे ही प्रोसिजर फॉलो करणार आणि ही जी SOP आत्ता काढलेली हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तर त्याची चिरफाड आज संध्याकाळी व्यवस्थितरित्या मुद्देसूद मी मांडणार आहे. पण परंतु की कसं एखाद्या आज्ञानी अडाणी माणसाच्या हट्टाला त्याच्याच पै पाहुण्यातले सगळे मंत्री संत्री आमदार खासदार ते तिथं जातात. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, मग मी तुला येतो, मी तुला कुरवाळतो, तुझी पाठण थोपटतो, तुला पाहिजे ते देतो, म्हणजे आपल्या दोघांचा फायदा होईल. हे असे उद्योग चालू आहे. हे असं आम्ही चालून देणार नाही. या संदर्भामध्ये काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. आपल्या महाराष्ट्राच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला माझा सवाल आहे ते बोगस दाखल्यासंदर्भातलं जे तुमचं श्वेतपत्रिका होती त्याचं काय झालं. तुम्ही आम्हाला बोलवणार आहात का नाही, का फक्त सरकार धार्जिने ओबीसी कार्यकर्तेच फक्त बोलवणार आणि वैभव म्हणायला लावणार. त्यामुळं हे दाखले देण्याचा, ओबीसीचे दाखले देण्याचा हा विषय आहे ओबीसी मंत्रालयाचा, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा. तर या संदर्भामध्ये कोणतीही SOP काय असेल, काही निर्णय असेल तर हा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला विचारून घेण्यात आलेला आहे का, त्याची चर्चा झाली का आणि तिथं ओबीसी अभ्यासकांना बोलवले का, हा सवाल आहे. आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने आमच्या या प्रश्नांचं उत्तर द्यावं, एवढंच मी हे करतो. या SOP आणि सरकारने दिलेलं प्रतिज्ञापत्र या संदर्भात संध्याकाळी सविस्तर विषय मी मांडणार. तोपर्यंत धन्यवाद.